ग्रामीण भागात उन्हाळ्यात विहिरी बोरवेलमध्ये पाणी पातळी खाली गेल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पाण्याची ही समस्या सोडवण्यासाठी विरार पूर्वेकडील आडणे भिनार ग्रामपंचायतीने पाणीवाहक नाल्यांवर वनराई बंधारे बांधून पाणी पातळी वाढवण्यासाठी उपाययोजना केली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत वसई तालुक्यात ग्रामपंचायतीमध्ये विविध उपक्रम लोकसहभागातून हाती घेतले असून यात वनराई बंधारे हे भूगर्भातील पाणी पातळी वाढवण्यासाठी महत्त्वाचे असून पुढे येणाऱ्या पाणी टंचाईवर उपाय आहे. आडणे भिनार ग्रामपंचायत परिसरात नैसर्गिक पाण्याचे स्रोत मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम वसई तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून हाती घेण्यात आली असून आडणे भिनार ग्रामपंचायतीमध्ये वनराई बंधारे बांधून मोठ्या प्रमाणात पाणी अडले गेल्याने त्याचा फायदा ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी व ग्रामस्थांना होणार आहे. यावेळी झालेल्या कार्यक्रमात वनराई बंधारे बांधण्यासाठी गटविकास अधिकारी छत्तरसिंग राजपूत, आडणे भिनार ग्रामपंचायत सरपंच वैशाली नानकर, उपसरपंच कैलास जाधव, ग्रामपंचायत अधिकारी ज्योती कोळी, पोलीस पाटील विनेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते मनीष पाटील, वासुदेव नानकर, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील बरब, उमेदच्या अधिकारी गीता वडके, CDPO अधिकारी सुर्वे मॅडम, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, तंटामुक्त अध्यक्ष, बचत गट, पाडा स्वयंसेवक यांनी सहभाग घेतला. शुक्रवारी आडणे भिनार ग्रामपंचायती हद्दीमध्ये 9 ठिकाणी बंधारे बांधण्यात आले. अजूनही येत्या 2 दिवसात बंधारे बांधण्यात येणार आहेत. लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्याचे उपक्रम सुरू आहेत. हा शासनाचा कशा प्रकारचा उपक्रम आहे? महाराष्ट्र शासनाने 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यासंदर्भातल्या आदेशित केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण त्या अभियानाचा एक भाग म्हणून पाणी अडवा पाणी जिरवा या संदर्भात आपल्याला वनराई बंधारे बांधण्याचं ॲक्टिव्हिटीमध्ये समावेश आणि लोकसहभागातनं ते बांधायचे आहेत अशी आपल्याला याच्यात उपक्रमामध्ये हा भाग येतोय. या वनराई बंधाऱ्यामध्ये बांधल्याने आपले लोकांना जे आजूबाजूचे शेतकरी आहेत वगैरे किंवा विहिरी आहेत त्यांच्यामध्ये पाण्याच्या साठ्यामध्ये वाढ येतो आणि पिकांना वगैरे जे पावसाच्या नंतरच्या कालावधीमध्ये वनराई बंधाऱ्यांचा हा उपयोग होतो. ग्रामपंचायत हद्दीतील सर्वच ग्रामस्थ, महिला मंडळ वगैरे असतील यांचं आणि कार्यकारिणी मंडळांचं यांचं चांगल्या प्रकारे आम्हाला तालुक्यामध्ये सहभाग लागलेला आहे आणि आतापर्यंत आमचे जवळजवळ 30 ते 35 बंधारे बांधण्यात आलेले. तालुक्याला आम्हाला जवळजवळ 150चं टार्गेट आहे. अगेन्स्ट आता होईल. आता रविवार शनिवारसुद्धा आमच्या साईटचं बांधकाम करणार आहोत आम्ही आणि आम्ही स्वतः तालुक्याला व्हिजिट करणार आहोत. आमचे शिवसाहेबसुद्धा रविवारी शनिवारी यायचं त्यांचं नियोजन आहे, आदेशित केलेलंच आहे. पण ते व्हिजिट देणार आहेत तालुक्याला. पण त्यांचं पण या गोष्टीमध्ये चांगल्या प्रकारे ही आहे आणि जिल्हा लेवलवरनंच आम्हाला वनराई बंधाऱ्यासाठी बॅगा वगैरे पुरवण्यात आलेल्या आहेत आणि आम्हाला फक्त लोकांचा सहभाग घेणं गरजेचं होतं आणि आम्हाला या पंचायतीमध्ये आता आम्हाला जवळजवळ 70-80 लोक बंधाऱ्यावर 3 ठिकाणी आमच्या साईट चालू आहेत याच ग्रामपंचायतीमध्ये आणि एवढे लोकांचा आम्हाला सहभाग लागतो. या बंधाऱ्यामधून शेतकऱ्यांना कशा प्रकारचा फायदा होणार आहे? या बंधाऱ्यामुळे पाणी साचवलं जाणार आहे. त्यांच्या ज्या काही शेतामध्ये विहिरी असतील वगैरे त्या विहिरींच्या पाणी पातळीमध्ये वाढ होईल. नंतर त्यांना ते काही भाजीपाला पिकं वगैरे काही लावायचं असेल वगैरे ते बंधाऱ्याच्या पाण्यातनं त्यांना भाजीपाल्याची लागवड वगैरे करता येईल. प्रमाणातून वनराई बंधारा बांधण्यात येत आहेत. कशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे? आमच्या ग्रामपंचायत आडणे भिनार माझे इथे सगळे जमलेले ग्रामस्थ ह्याच्यामध्ये समाविष्ट असलेले ग्रामपंचायत कमिटी, सरपंच सौ नानकर मॅडम, उपसरपंच श्री कैलास जाधव, तसेच इथे समाविष्ट असलेले आशा सेविका, अंगणवाडी ताई, महिला बचत गट, तसेच सामाजिक चांगलं कार्य करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून हा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान
या माध्यमातून आमच्या या आडणे गावामध्ये वनराई बंधारा बांधण्याचे नियोजन केलेले आहे. तर आजच्या या दिवसामध्ये आतापर्यंत साधारण 3 वनराई बंधारे आतापर्यंत बांधून झालेले आहेत. आमचा साधारण 11 पर्यंतचा लक्ष्यांक आहे, तो निश्चितच येत्या 2 दिवसामध्ये पूर्ण होईल. आमच्या श्रमदानातूनच हे सगळं काही होत आहे आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ महिला यांचं खूप मोठ्या प्रमाणात या गावात सहकार्य लाभते आहे. या बंधारा बांधणीनंतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा कशा प्रकारे होणार आहे? शेजारील जे शेतकरी आहेत की त्यांना वनराई बंधारा बांधण्यामुळे पाण्याची पातळीही वाढणार आहे जमिनीची आणि शेजारील शेतकऱ्यांना त्याचा पाण्याचा पुरेपूर वापर केल्यानंतर उत्पन्नात त्यांच्या बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. तसेच गावातील पाणी टंचाई जी उद्भवते वर्षानुवर्षे, पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाण्याचा प्रश्न हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज या माध्यमातून आम्ही आज वनराई बंधारे बांधत आहोत. यामध्ये ग्रामविकास अधिकारी, आपले माननीय उपसरपंच, आपले स्वप्नील बरब सदस्य आणि आपले आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि महिला बचत गट यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग झालेला आहे. कारण की या 2 महिन्यामध्ये एप्रिल ते मे मध्ये अडणे गावामध्ये पाणी टंचाई होते. त्यामुळे आज जो वनराई बंधारा बांधत आहोत त्यामध्ये ती भरपाई होऊन जाईल आणि वनराई बंधारे बांधल्यानंतर साईडला जे शेतकरी आहेत त्यांना भाजीपाल्यासाठी तो उपयोग होऊ शकतो. आणि आज या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित राहिले त्यामुळे सर्वांचेच मी खूप आभारी आहे. आमचे वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेल्या सूचनानुसार आमच्या उमेदमधील महिला बचत गट आणि मी स्वतः इथे तालुका अभियान व्यवस्थापक यांनी वनराई बंधारे यांच्यामध्ये सहभाग होऊन मोठ्या प्रमाणे श्रमदानातून आडणे भिनार इथे वनराई बंधारा बांधण्यात आला आणि तिथे त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग झाला. त्याबद्दल आमच्या महिलांचे आणि अंगणवाडी सेविका, उपसरपंच, सरपंच यांचे आभार व्यक्त करते.